Hello English lovers, welcome to my UVC English channel. Today we see question tag part 2. So let's start. बघा आपण पार्ट 1 बघितलेला आहे. त्यामध्ये आता जे काही राहिलेले डाऊट असतील तर ते आपण वन बाय वन इथं सेंटेन्स दिलेले आहे त्याद्वारे आपण क्लिअर करण्याचा ट्राय करूया. सो इथं बघा सेंटेन्स राईट केलेला आहे. वी सेल्डम सी हर. आता बघा जो क्वेश्चन टॅगचा जो रूल असतो तो आपल्याला सेंटेन्स ॲज इट इज राईट करायचं असते आणि सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला ते निगेटिव्ह करायचं असते आणि निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह करायचं असते. तर आपण सेंटेन्स इथं राईट केलेलं आहे ॲज इट इज वी सेल्डम सी हर. आता बघा असे काही छोटे असे काही वर्ड्स आहेत जसं आता फ्यू झालं, लिटिल आहे किंवा हार्डली, स्केअरली किंवा सेल्डम. तर हे जे वर्ड आपल्याला इथं असतात हे जे वर्ड त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅग करताना आपल्याला त्या शब्दाचा जवळजवळ अर्थ काय असतो तो नकारात्मकच असतो किंवा निगेटिव्ह असतो. तर जेव्हा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असतो तर आपल्याला तो पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजे हा वर्ड ऑलरेडी निगेटिव्हचा आहे आणि तो आपल्याला करताना पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजेच आता हे सेंटेन्स निगेटिव्हचं आहे. वी सेल्डम सी हर. तर आता इथं आपल्याला क्वेश्चन टॅग करताना काय येणार आहे? डू वी. आपण पूर्ण सेंटेन्स ॲज इट इज राईट केलेला आहे आणि लिहिताना आपल्याला काय करायचं आहे? डू वी आणि क्वेश्चन टॅग. देन आता क्वेश्चन नंबर सेकंड. फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर. बघा इथं आपण ॲज इट इज राईट केलेलं आहे. फ्यू स्टुडंट्स राईट. आता आणखीन एक जो रूल आहे तो आहे लिटिल किंवा अ फ्यू असे जे काही होकारार्थी शब्द असतील तर त्याचा निगेटिव्ह करताना आपल्याला काय घ्यायचं असते? डिडंट दे. आता दे का बरं घेतलेला आहे आपण इथं? स्टुडंट्स जे आहे ते प्ल्युरलमध्ये आहे म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे? डिडंट दे. आणि लास्टला येणार आहे क्वेश्चन मार्क. द नेक्स्ट, सीमा इज अ गुड गर्ल. बघा इथं या वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो एखादं नाम जर असेल, आपल्याला इथं नाम आहे, सीमा हे एक नाव आहे, नेम आहे. तर असं जेव्हा कर्ता एखादं नेमिंग वर्ड असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग करताना त्या नामाच्या ऐवजी काय करायचं असते? ते सर्वनाम घ्यायचं असते. आता इथं जे आपण सेंटेन्स राईट केलं, सीमा इज अ गुड गर्ल. मग आता क्वेश्चन टॅग करताना इजंट सी, इज आहेच आणि आपण सीमाच्या ऐवजी काय घेतलेला आहे? इथं सी घेतलेला आहे. देन ही सिंग्स अ सॉंग्स. आता बघा हे सेंटेन्स तुमच्या लक्षात येत असेल की सी ही सिंग्स अ सॉंग्स. तर हे सिम्पल प्रेझेंटचं आहे, साधा वर्तमान काळ आहे आणि होकारार्थी आहे म्हणून आपल्याला नकारार्थी करताना किंवा निगेटिव्ह घेताना आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये आपण डू डज यूज करतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर इथं आपल्याला काय येणार आहे? डझंट ही. देन गीता रोट अ लेटर. आता परत इथं नाव आलेलं आहे नेमिंग वर्डचं. आताच आपण वर बघितलेलं आहे. नाव जर असेल तर आपल्या नामाच्या ऐवजी त्याचं सर्वनाम घ्यायचं असतं. गीता रोट अ लेटर अँड येणार आहे डिडंट सी. आता बघा डिडंट का बरं घेतलं आहे? तर इथे रोड जो आहे तो आहे आपल्याला पास्ट टेन्समध्ये दिलेला आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. आणि पास्ट टेन्ससाठी आपण काय यूज करत असतो? डीड यूज करतो. म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे? डिडंट सी अँड क्वेश्चन टॅग. देन नंबर 6, धिस इज अ ब्युटिफुल हाऊस. धिस इज अ ब्युटिफुल हाऊस. आता करता याच्यामध्ये आपल्याला धिस किंवा दॅट जर असेल, इथं धिस आहे, करता इथं यूज केलेला आहे. धिस असेल किंवा दॅट असेल तर त्यासाठी आपल्याला काय यूज करायचा असतो? इट हा करता म्हणून यूज करायचा असतो. तर मग काय येणार आहे? इजंट इट. देन क्वेश्चन नंबर 7, दोज आर नॉटी गर्ल्स. दोज आर नॉटी गर्ल्स आणि कॉमा. तर आपण काय घेतलेलं आहे इथं? आरंट आरंट दे.
त्या कॉमा नको आहे. आरंट दे. तर बघा इथं आता दोज आहे. दोजच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे सेंटेन्समध्ये, सॉरी दोज किंवा दिस जर असेल तर सेंटेन्समध्ये आपल्याला दे घ्यायचा असतो. तर बघा अशा प्रकारे आपण सेंटेन्स बघितलेले आहे. बघा लास्टचं एक सेंटेन्स राहिलेलं आहे, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आय होप युअर डाऊट अबाउट क्वेश्चन टॅग विल बी क्लिअर. If you have any doubt or questions about this discussion, so please comment me. Your one like and comments get us energy, so please comment me. And if you think this video is useful for you, your study, then like, share and subscribe to my video and channel. So thank you for giving your precious time and watching my video.